तर सध्या राज्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही हे येत्या 8 दिवसात कळेल. मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य. ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर. ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे. गिरीश महाजनांचा टोला. राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला. तर पालिकेतील रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो. बडगुजर यांचं स्पष्टीकरण. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार. माझ्या मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा. आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं. संजय शिरसाट यांचं आव्हान. संजय शिरसाटांनी 5 पार्टनरची नावं सांगावी. अधिकाऱ्यांनी टेंडरमधील अटी काढल्या. शिरसाटांनी मंत्रिपदाचा वापर त्यासाठी केला. अंबादास दानवेंचा आरोप. मी थोडा चक्रम माणूस तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही. विट्स हॉटेलवरून झालेल्या आरोपांनंतर संजय शिरसाट यांचा विरोधकांना इशारा. माझ्याकडून फक्त प्रश्न उपस्थित. मी आरोप केले नाही. सत्तेचा राजकीय गैरवापर करून राज्याची लूट करू नका. शिरसाटांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीच्या अर्जांची मतासाठी छाननी केली. अर्थ खात्यातून घोटाळा झाला. राजीनामा द्या. संजय राऊत. अजित पवारांविरोधात आक्रमक. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्याकडे वेळ कमी होता. काही गोष्टी चुकीच्या घडल्यात. सरसकट लाभ देणं चुकीचं होतं. अर्थमंत्री अजितदादांकडून कबुली. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा. निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते. खेडेकरांची पोस्ट व्हायरल.